चला तर मंडळी, आज आपण मुखवास कसा बनवायचा ते बघणार आहोत। त्यासाठी मी 50 विड्याची पानं घेतलीत, स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। मऊसर कपड्यावर टाकून मी ती सगळी पुसून घेणार आहे। सगळे पानं कोरडी झालीत आपली। सगळ्या पानांची देठ काढून घेऊ। पुन्हा कपड्यावर वाळत ठेवून द्यायची देठ काढल्यानंतर। त्यासाठी मी 10 ग्रॅम कात घेतलाय, ज्येष्ठ मधाची पावडर घेतली 3-4 चमचे, बडीशोप अर्धी वाटी, एक भाजलेली सुपारी, गुलकंद घेतलाय अर्धी वाटी धना डाळ घेतली, अर्धी वाटी खडीसाखर, दालचिनीचा तुकडा, लवंग, वेलदोडे, चुना, बडीशोपच्या गोळ्या, आपलं हे घेतलंय मी अस्मनतारा, 3-4 काड्या आपण टाकणार आहोत अस्मनताराच्या। सुपारी थोडीशी फोडून तुकडे करून घ्यायचे। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। कातही त्यात टाकून घ्यायचं आहे, खडीसाखर, दालचिनीचा तुकडा, लवंग, बडीशोप, धना डाळ अर्धीच टाकू आपण, अर्धी आपण वरून टाकू। 5-6 वेलदोडे घेतलेले बारीक करून घेतलं, आपण ताटात काढून घेऊ। ज्येष्ठ मधाची पावडर टाकून घ्यायची 3-4 चमचे। पानं सगळी अशी तोडून मिक्सरला जाडसर आपण करून घ्यायचे। पानं जास्त बारीक करायची नाही। सगळी पानं आपण ताटात काढून घेऊ। सगळं मिक्स करून घ्यायचंय छान। अस्मनताराही बारीक करून टाकून घ्यायचंय त्यात। पन्नास पानांसाठी आपण अर्धी पुडी वापरणार आहोत। सगळं छान मिक्स करून घ्यायचं। गुलकंदही टाकून आपण ते रात्रभर फॅनच्या हवेखाली वाळत ठेवणार आहोत। पातळ कपडा ठेवून आपण फॅनच्या हवेखाली आपण वाळून घ्यायचे। धना डाळ टाकून घेतली उरलेली, रात्रभर ठेवला होता मी। आता त्यात सुकं खोबरं, चमन बहारची एक पावडर मिळते, सुपारीच्या दुकानातच मिळते ती सुद्धा, त्याच्याने छान सुवास येतो। बडीशोपच्या गोळ्या मी टाकून घेणार आहे सजावटीसाठी, आणि खायलाही छान लागतात। सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झालंय, किती छान झालंय आपला मुखवास। याला आपण तांबुले असंही म्हणतो। नवरात्रात हा खास बनवला जातो देवीसाठी। बघा किती छान झालंय। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। थँक्यू।